नमस्कार रसिकांनो, सादर करत आहे शरद कुलकर्णी लिखित अस्तित्वाचा गंध ही कथा. अभिवाचन केलं आहे सौ नीता वजे यांनी. चला तर ऐकूया. कथेचं नाव आहे अस्तित्वाचा गंध. पुण्यातील प्रभात रोडवरच्या त्या जुन्या वाड्याचे रूपांतर आता एका आधुनिक काचेच्या खिडक्या असलेल्या अपार्टमेंटमध्ये झाले होते. पण सुरेशरावांच्या सवयी मात्र अजूनही त्या जुन्या वाड्याच्या वटलेल्या वडासारख्या घट्ट होत्या. निवृत्त होऊन 10 वर्ष झाली होती, तरीही सत्ता सोडायची सवय त्यांना कधी लागलीच नाही. बँकेत असताना ते शेवटचा शब्द असत आणि घरातही त्यांचाच हुकूम चाले. आज मात्र त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये एक वेगळीच जड शांतता पसरली होती. सुरेशरावांच्या आयुष्याचा वेग हा एखाद्या एक्सप्रेस हायवेसारखा होता. 35 वर्षे त्यांनी बँकेतल्या फायली, माणसं आणि क्लिष्ट आर्थिक गणितांवर हुकूमत गाजवली होती. त्यांच्या एका शब्दावर कर्जे मंजूर व्हायची आणि एका सहीवर अनेकांचे भवितव्य ठरायचे. पण निवृत्तीनंतरचा हा सर्व्हिस रोड त्यांना कधीच मानवला नव्हता. त्यांना वाटायचे, जर आपण काही उपयोगी करत नसू तर आपल्या अस्तित्वाला अर्थ काय? ही उपयुक्त असण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. गतकाळचा दरारा आणि वर्तमानातली पोकळी सुरेशरावांना आठवत होतं. 1990चा तो काळ, जेव्हा बँकेत संगणक आले नव्हते. एका मोठ्या कारखानदारांचे कर्ज प्रकरण अडकले होते. तांत्रिक नियमानुसार ते फेटाळले जाणार होते, पण सुरेशरावांनी त्या उद्योजकाचा प्रामाणिकपणा ओळखला. त्यांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारून ते कर्ज मंजूर केले. आता तो कारखाना हजारो लोकांना रोजगार देतोय. तेव्हा सुरेशरावांना वाटलं होतं, मी कोणाच्या तरी आयुष्यात मूल्य जोडलंय. ती व्हॅल्यू देण्याची सवय त्यांच्या आता रक्तात भिनली होती. त्यांना वाटायचं, आजही मी कोणाचं तरी आयुष्य करेक्ट करू शकतो. पण काळ बदलला होता. सकाळची वेळ होती. सुरेशराव आपल्या बाल्कनीत बसून चहा घेत होते, पण त्यांचे लक्ष हॉलमध्ये सुरू असलेल्या हालचालींकडे होते. त्यांचा मुलगा अद्वैत, जो एक आता यशस्वी टेक स्टार्टअपचा फाउंडर होता, तो लॅपटॉप समोर ठेवून आपल्या टीमशी जोरात चर्चा करत होता. अद्वैतच्या आवाजातला तोच आत्मविश्वास होता जो एकेकाळी सुरेशरावांच्या आवाजात असायचा. सुरेशरावांना राहवलं नाही. त्यांना वाटलं, आपल्या 35 वर्षांच्या अनुभवाचं गाठोडं मुलाच्या मदतीला का येऊ नये. ते चहाचा कप टेबलवर ठेवून हॉलमध्ये गेले. अद्वैत एका नवीन इन्व्हेस्टरला प्रेझेंटेशन देण्याची तयारी करत होता. अद्वैत, मी मगाशी ऐकलं, तू त्या व्हेंचर कॅपिटलिस्टला जो आकडा सांगत होतास ना, तो थोडा रिस्की वाटतोय. आमच्या वेळी आम्ही डेट टू इक्विटी रेशो बघताना खूप सावध असायचो. तू थोडा विचार कर. मी तुला एक जुना रिपोर्ट शोधून देऊ का? सुरेशरावांनी उत्साहात विचारले. अद्वैतने कीबोर्डवरची बोटं थांबवली. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या कपाळावर आठ्या होत्या, पण स्वरात संयम राखण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याने लॅपटॉपची स्क्रीन अर्धवट खाली केली आणि मागे वळून वडिलांकडे पाहिले. त्याच्या नजरेत राग नव्हता, तर एक प्रकारची व्याकुळता आणि थकवा होता. बाबा, मी तुमचे कष्ट आणि तुमचा अनुभव दोन्ही ओळखतो. तुम्ही नेहमीच आमचा आधार राहिला आहात. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर आता काळ बदलला आहे. हे स्टार्टअपचं गणित बँकेच्या जुन्या नियमात बसत नाही. मला तुमची काळजी आणि तुमचं प्रेम कळतंय. तुम्ही खूप जेन्युइन आहात. पण बाबा, आता वेळ आली आहे की तुम्ही हे माझ्यावर सोडावं. मला माझे प्रयोग करू द्या. मला पडू द्या. मला माझ्या आयुष्याचा प्रवास स्वतःच्या अटींवर अनुभवू द्या. प्लीज, आता स्टेप बॅक करा. सुरेशराव काहीतरी बोलण्यासाठी ओठ उघडणार होते, पण अद्वैतच्या शब्दातील त्या आर्जवीपणाने त्यांचा शब्द ओठातच थिजला. त्यांना अपमान वाटला नाही, पण एक विचित्र पोकळी जाणवली. जणू काही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. ते मुकाट्याने आपल्या खोलीत परतले. खोलीत आल्यावर सुरेशराव खिडकीपाशी जाऊन उभे राहिले. त्यांना अचानक 2 दिवसापूर्वीची एक घटना आठवली. त्यांच्या जुन्या बँकेच्या स्नेहसंमेलनात एक तरुण रिजनल मॅनेजरनी त्यांना अतिशय नम्रपणे पण स्पष्ट शब्दात सांगितले होते, सर, आता तंत्रज्ञान बदलले. AI आलंय. तुमची मेथड क्लासिक होती, पण आता आम्हाला आमची स्पेस द्या. तुम्ही फक्त आमचं कौतुक करा. कामात हस्तक्षेप नको. प्लीज स्टेप बॅक. घरात आणि बाहेर दोन्हीकडे त्यांना एकाच गोष्टीची जाणीव करून दिली जात होती.
तुमची गरज आता संपली आहे. सुरेशराव एका कोपऱ्यात बसले. त्यांना आज पहिल्यांदा स्वतःच्या निरुपयोगी असण्याचा अनुभव येत होता. ज्या हाताने हे घर उभे केले, ज्या बुद्धीने शेकडो गुंतो सोडवले, आज त्याच बुद्धीला विश्रांती देण्याची विनंती केली जात होती. पण हे निरुपयोगी होणं नक्की काय असतं? नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा ती तिचं अस्तित्व संपवते की विस्तारते? त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. माणूस म्हातारा होतो म्हणजे नक्की काय होतं? त्याच्या अनुभवाचं मूल्य शून्य होतं का? का त्याचा अनुभव हा पुढच्या पिढीसाठी ओझं ठरू लागतं? तेवढ्या सुरेशरावांच्या पत्नी सुनंदाबाई खोलीत आल्या. त्यांनी पतीच्या चेहऱ्यावरचा विषण्ण भाव ओळखला होता. त्या त्यांच्या शेजारी बसल्या आणि हळूच म्हणाल्या, काय झालं? अद्वैत काही बोलला का? काही नाही गं. सुरेशराव खिन्न हसले. त्याला आता माझी गरज वाटत नाहीये. पण वाटतंय मी आता या घरात फक्त एक फर्निचरचा तुकडा झालोय. सुनंदाबाईंनी त्यांचा हात हातात घेतला. त्या शांतपणे म्हणाल्या, अहो, हे फर्निचर नसतं, हे तर पायाचे दगड असतात. पायाच्या दगडाने कधी कळसावर चढून काम करायचं नसतं. त्याने फक्त कळसाला आधार द्यायचा असतो. तुम्ही अद्वैतला घडवलं, त्याला पंख दिले, आता त्याला उडू द्या ना. सूनसुद्धा म्हणते की बाबांना आता विश्रांती घेऊ दे, आम्ही आहोत सांभाळायला. तुम्ही जेव्हा प्रत्येक गोष्टीत व्हॅल्यू ॲड करायला जाता ना, तेव्हा त्यांना वाटतं की तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही आहे. तुमची उपयुक्तता संपली नाही आहे, ती बदलली आहे. आता तुमचं काम करणं नाही तर फक्त असणं आहे. सुरेशरावांना सुनंदाबाईंचे बोलणे पटत होते, पण मन मात्र अस्वस्थच होते. त्यांना वाटायचं, जर मी काही केलं नाही तर मी रिटायर नाही, एक्सपायर झाल्यासारखं आहे. सुरेशरावांना डायरी लिहिण्याची जुनी सवय होती. त्यांनी टेबलावरची डायरी ओढली आणि लिहायला सुरुवात केली. त्यांचे विचार कागदावर उतरू लागले. जणू गढूळ पाणी निवळत चालले होते. एका प्रेमळ मनाला कधीही केवळ प्रेक्षक बनून राहणं आवडत नाही. आपल्याला वाटतं की आपण उपयोगी आहोत. ही भावना खूप सुखावह असते. ती आपल्या बांधिलकीतून आणि प्रेमातून येते. पण जीवन आपल्याला त्याहूनही खोल काहीतरी शिकवतं. प्रत्येक क्षण तुमच्या हस्तक्षेपाची मागणी करत नाही. प्रत्येक शांतता तुम्हाला बोलण्यासाठी बोलावतेच असं नाही. तुम्ही संघर्षाला तुमच्या बचावाची कारणं नसतात. तिथे आहोत म्हणूनच एखादी जागा चांगली होते, हा आपला भ्रम असतो. त्यांनी पुढे लिहिले, आपण जेव्हा मुलांना वाचवायला जातो तेव्हा आपण नकळत त्यांच्या आत्मविश्वासाची हत्या करत असतो. काही लढाया माणसाने एकट्यानेच लढायच्या असतात, कारण त्या लढायातूनच चारित्र्य घडते. आपण तिथे आहोत म्हणूनच एखादी गोष्ट सुरळीत चालते, हा आपला अहंकार आहे. उलट आपण बाजूला झाल्यावरही जर गोष्टी सुरळीत चालल्या तर ते आपल्या संस्काराचे आणि मार्गदर्शनाचे खरे यश आहे. सुरेशरावांना जाणवलं की आपण आयुष्यभर व्हॅल्यू ॲडिशन करण्याच्या नादात समोरच्याच्या क्षमतेवर अविश्वास दाखवत होतो. केव्हा पुढे यायचे ही परिपक्वता आहे, पण केव्हा 2 पावलं मागे हटायचं ही मॅजेस्टिक मॅच्युरिटी आहे. सुरेशरावांनी गच्चीवरच्या बागेत जाणे वाढवले. तिथे एक जुना पारिजातक होता. रोज सकाळी त्याची फुले जमिनीवर सडा घालत. पारिजातकाला कधी दुःख वाटत असेल का की माझी फुले आता माझ्या फांदीवर नाहीत? नाही, कारण त्या फुलांनी जमिनीला सुगंध देणं हे त्याचं पुढचं कार्य असतं. सुरेशरावांना समजलं, आज अद्वैत हे माझं फूल आहे. त्याने माझ्या फांदीवरून जमिनीवर पडणं आणि स्वतःचा सुगंध पसरवणं हीच तर माझ्या आयुष्याची सार्थकता आहे. जर मी त्याला फांदीलाच चिकटून ठेवलं तर तो सुकेल, सुगंध देणार नाही. त्यांनी डायरीच्या पानावर काही जीवन ॲनालॉजीज मांडल्या. ज्याप्रमाणे आकाशाने ढगांना जागा दिली पाहिजे जेणेकरून पाऊस पडेल, त्याचप्रमाणे मोठ्यांनी लहानांना जागा दिली पाहिजे जेणेकरून ते अनुभव घेऊ शकतील. झाडाची जुनी पाने गळल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही. हे गळणं म्हणजे मृत्यू नसून तो जीवनाचा एक आवश्यक प्रवास आहे. आपण जेव्हा मागे हटतो तेव्हा आपण दुसऱ्याला वाढायला आकाश देतो. रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर नेहमीची गडबड नव्हती. सुरेशराव शांत होते. अद्वैतच्या मनात अपराधीपणाची भावना होती. त्याला वाटले, आपण बाबांना खूप कठोर बोललो का? त्याने आपल्या पत्नीला विचारले, मी बाबांना जास्तीच सुनावलं का गं? ती म्हणाली, नाही, पण बाबांना आता हे स्वीकारावं लागेल की त्यांचं बाळ आता मोठं झालंय. अद्वैतने हळूच विषय काढला, बाबा, उद्या मला एका क्लायंटला भेटायला जायचंय. मी तुमचा जुना टॅक्स प्लॅनिंगचा रिपोर्ट बघू का?
मला काही गोष्टी रिफ्रेम करायच्या आहेत. सुरेशरावांनी मान वर केली. त्यांच्या चेहऱ्यावर एक सस्मित हास्य होतं. ते अतिशय शांतपणे म्हणाले, अद्वैत, तो रिपोर्ट आता आउटडेटेड झाला असेल. तू तुझं नवीन लॉजिक लाव. आता मला विचारण्याची गरज नाही. मी आता माझ्या निरुपयोगी असण्याचा आनंद घ्यायला शिकतोय. तुला गरज लागली तर मी तिथे असेनच, पण आता तुझा लगाम तुझ्या हातात आहे. जसं एखाद्या चित्रकाराने चित्र पूर्ण झाल्यावर ब्रश खाली ठेवावा आणि चित्राकडे लांबून बघावं, तसं आता मी तुला बघतोय. अद्वैतच्या डोळ्यात एक आदर दाटून आला. त्याला आपल्या वडिलांचे हे रूप जास्त मोठे वाटले. त्यांनी केवळ आपला अहंकार सोडला नव्हता, तर मुलाला खरं स्वातंत्र्य दिलं होतं. 2 दिवसानंतर सुरेशराव सकाळी बागेत फिरायला गेले असताना अद्वैत त्यांच्या खोलीत काहीतरी शोधायला गेला. बेडशेजारीच ती डायरी पडली होती. अद्वैतने कुतूहलाने वाचायला सुरुवात केली. त्यातील शब्द वाचताना त्याचे डोळे पाणावले. डायरीत शेवटी एक हृदयस्पर्शी टिपण होते. ज्याप्रमाणे एका स्टेजवर नाटक संपल्यावर मुख्य नटाने पडद्यामागे जाणं आवश्यक असते, जेणेकरून पुढच्या अंकात नवीन नटाला टाळ्या मिळतील, तसेच आयुष्याचे आहे. मी आज रिटायर झालो नाही, तर मी इव्हॉल्व्ह झालो आहे. आता मी कर्ता नाही, तर मी साक्षीदार आहे. आणि साक्षीदार असण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. शेवटी एक छोटी कविता लिहिलेली होती. केव्हा पुढे यायचे ही केवळ सामाजिक जाण आहे. केव्हा मागे हटायचे ही आत्मिक महानता आहे. आयुष्यात इतरांना उंच वाढवण्यासाठी स्वतःला कोपऱ्यात उभं करणं हीच खरी उत्क्रांती आहे. कधीकधी सर्वोच्च मूल्य हेच असते की आपण नक्की कुठे थांबायचे हे उमजणे. कारण कधीकधी आपलं नसणं हेच कुणाचं तरी पूर्ण होणं असतं. अद्वैतने ती डायरी हळूच मिटली. त्याला आज कळले की त्याचे वडील निरुपयोगी झाले नव्हते, तर एका अशा अथांग आकाशासारखे झाले होते, जे जमिनीवरच्या पिकाला सावली देत होते, पण त्याच्या वाढीत अडथळा आणत नव्हते. सुरेशराव आता बाल्कनीत बसून पक्ष्यांचे थवे न्याहाळत होते. आज त्यांना जगाला सुधारण्याची घाई नव्हती. आज फक्त ते होते आणि त्यांच्या अथांग असण्यातच संपूर्ण कुटुंबाला एक वेगळी शांतता आणि सुरक्षितता जाणवत होती. हा उपयुक्ततेकडून पूर्णत्वाकडे जाणारा प्रवास होता. बाहेर वारा सुटला होता. झाडावरून एक पिकलेलं पान गळून सावकाश जमिनीकडे येत होतं. सुरेशरावांनी त्याकडे पाहिलं आणि एक तृप्त श्वास घेतला. त्यांना कळलं होतं की जमिनीला स्पर्श करण्यासाठी फांदी सोडणं हे गळणं नसून मातीशी एकरूप होणं असतं. हाच तो सुदैव योगायोग की जेव्हा आपण स्वतःला निरुपयोगी समजतो, तेव्हाच आपण जगासाठी सर्वात जास्त मोलाचे ठरतो. स्टेपिंग बॅक म्हणजे पराभव नसून ती पुढच्या विजयाची पायाभरणी असते. धन्यवाद. धन्यवाद नेताजी. तर रसिकांनो, ही होती शरद कुलकर्णी यांची कथा अस्तित्वाचा गंध. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ओविराज चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा, मित्रमंडळींबरोबर शेअर करा, ही विनंती. धन्यवाद.